नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ग्राफिकली मेथड, ज्याच्यामध्ये आपण ग्राफचा यूज करून काय काढले होते, सोल्युशन काढले होते। यानंतरची या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे क्रॅमर्स रूल, त्याला दुसरं नाव आहे डिटर्मिनंट मेथड। तर बघूया डिटर्मिनंट कशाला म्हणतात। तर लक्षात घ्या की सपोज ABCD काय आहे तर 4 नंबर आहेत। ABCD काय येतं, 4 नंबर येतं। ABCD काय येतं, 4 नंबर येतं। आणि या नंबरची अरेंजमेंट जर आपण अशा पद्धतीने करणार असेल, ABCD या एलिमेंटची, या नंबरची आपण अरेंजमेंट 2 वर्टिकल बार मध्ये काय केलेलं येतं, क्लोज केलेलं येतं। तर बघा या अरेंजमेंटला म्हणतात डिटर्मिनंट। ही जी अरेंजमेंट तुमच्या समोर दिसते या अरेंजमेंटला म्हणतात डिटर्मिनंट। तर बघा हे या डिटर्मिनंटची काय फर्स्ट रो आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट रोचे एलिमेंट R1 चे एलिमेंट काय येतं A, B, काय येतं A, B। ही झाली तुमची सेकंड रो, ज्याला आपण म्हणणार R2। हे झालेत R2 चे एलिमेंट, R2 चे काय झाले ते एलिमेंट काय येतं C, D। त्याच्यानंतर या डिटर्मिनंटचा हा झाला फर्स्ट कॉलम, याला काय म्हणणार आपण C1। आणि हा झाला आपला सेकंड कॉलम, याला काय म्हणणार आपण C2। तर बघा C1 मध्ये काय येणार आपलं A, C। त्याच्यानंतर C2 मध्ये बघा काय येईल B, D। तर अशा पद्धतीची अरेंजमेंट, तर याला म्हणणार आपण डिटर्मिनंट। काय म्हणणार याला, डिटर्मिनंट। तर याची काय बघा डिग्री, त्यालाच आपण म्हणू शकतो ऑर्डर। काय म्हणू शकतो, ऑर्डर, डिग्री किंवा ऑर्डर। जर डिटर्मिनंटची डिग्री किंवा ऑर्डर काढायची असेल तर आपल्याला काउंट करायला लागतील त्याच्या रो आणि कॉलम। आणि रो आणि नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम कसे असले पाहिजेत, सारखे असले पाहिजेत। तर या ठिकाणी आपल्याला रो दिलेले आहेत 2 आणि कॉलम किती दिलेली आहेत 2, म्हणून याची डिग्री किती येणार 2। किती येणार 2, कारण काय की देअर आर 2 रो and 2 column, hence degree or order of this determinant is 2। जर या ठिकाणी 3 रो आणि 3 कॉलम असत्या तर त्या डिटर्मिनंटची डिग्री किती असली, 3 असली असती। किती असली असती, 3 असली असती। जर 4 रो आणि 4 कॉलम असते तर त्या ठिकाणी डिग्री आणि ऑर्डर किती झाली असती, 4 झाली असती। तर बघा या डिटर्मिनंटला जर आपण जनरली डिनोट करतो कॅपिटल लेटरनं। कशाने डिनोट करतो, कॅपिटल लेटर। डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर। कोणते कॅपिटल लेटर वापरू शकतो आपण, ABC एक्सेट्रा अप टू कुठपर्यंत, Z पर्यंत। मग या डिटर्मिनंट काय असते, डिटर्मिनंट एक नंबर असते जे सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला मिळतं। मग हे सॉल्व्ह कसं करायचं, तर बघा या पद्धतीनं जर आपल्याला दिलेलं असेल ABCD, तर बघा या दोन्हीचं पहिल्यांदा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, काय येणार AD। त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्ट करायचं BC चं मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होणार -BC। आणि AD - BC आपल्याला काय मिळणार, नंबर मिळणार। तर बघा आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल बघू की सपोज 2, 3, 4, 7 जर या पद्धतीने जर आपल्याला दिलेला असेल, A = आपल्याला दिलेला असेल या डिटर्मिनंट मध्ये, तर आपण काय करणार 2 × 7 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -3 × 4, तर काय येणार 7 × 2 14 -3 × 4 12, तर याचा आन्सर काय येणार 2। तर बघा अजून एक एक्झाम्पल, B = 3, 5, 7 -6, तर याचा आन्सर काय येणार बघा 3 × -6 -5 × किती 7, किती येणार -18 -35, किती होणार 53, किती होणार -53। आताच आपण बघितलं डिटर्मिनंट काय असते आणि त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येते। यानंतरची आपली नेक्स्ट मेथड आहे क्रॅमर्स रूल, त्यालाच म्हणतो आपण डिटर्मिनंट मेथड। तर बघा डिटर्मिनंट मेथड नाव असताना सुद्धा आपण त्याला क्रॅमर्स रूल का म्हणतो, कारण स्विसचे जे मॅथमॅटिशियन आहेत गॅब्रिएल क्रॅमर्स यांनी डिटर्मिनंटचा वापर करून
सायमल्टेनियस इक्वेशनचं काय काढलेलं आहे तर सोल्युशन काढलेले आहेत, म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे क्रॅमर्स रूल. काय नाव दिलेलं आहे? क्रॅमर्स रूल. तर बघा हे जे आपले क्रॅमर्स आहेत मॅथमॅटिशियन, हे मूळचे आहेत स्विसमधील जिनेवा या ठिकाणची त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर जिनेवा या ठिकाणी त्यांनी ॲज अ प्रोफेसर म्हणून जॉब केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी आपली डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. तर बघा आपल्याला बघायचं आहे की क्रॅमर्स रूल कशा पद्धतीनं डिराइव्ड केलेला आहे. बघा आपल्याला जर दोन इक्वेशन दिलेले असतील, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल दॅट इज सायमल्टेनियस इक्वेशन जर दिलेले असतील, पहा अशा पद्धतीनं a1x प्लस b1y इक्वल्स टू c1, हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आपलं a2x प्लस b2y इक्वल्स टू c2 इक्वेशन सेकंड. तर बघा या ठिकाणी आपल्याला वायची जो कोइफिशियंट आहे तो काय करायचा, वायची जो व्हेरिएबल आहे हा काय करायचा, इलिमिनेट करायचा. याचा अर्थ वायचे कोइफिशियंट कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. तर या ठिकाणी आपण इक्वेशन फर्स्टला कशानं मल्टिप्लाय करणार, b2 ने, आणि इक्वेशन सेकंडला कशाने मल्टिप्लाय करणार, b1 न. म्हणून या ठिकाणी काही इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय b2, तर काय मिळणार आपल्याला इक्वेशन a1 b2x प्लस b1 b2 y इक्वल्स टू c1 b2 इक्वेशन थर्ड. त्याच्यानंतर इक्वेशन सेकंडला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, b1 ने. म्हणून इक्वेशन सेकंड मल्टिप्लाइड बाय b1, तर काय मिळणार आपल्याला a2 b1x प्लस b1 b2y इक्वल्स टू c2 b1 इक्वेशन फोर्थ. तर बघा या ठिकाणी आपल्याला वायचे कोइफिशियंट कसे झालेले तर सेम, आणि साइन पण कसे येतं सेम. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, सबस्ट्रॅक्टिंग करणार. काय करणार, सबस्ट्रॅक्टिंग. म्हणून सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन थर्ड मधून काय करणार आपण, सबस्ट्रॅक्ट करणार. तर बघा या ठिकाणी a1 b2x प्लस b1 b2y इक्वल्स टू c1 b2, हे झालं आपलं इक्वेशन थर्ड. त्याच्यानंतर a2 b1x प्लस b1 b2y इक्वल्स टू c2 b1, हे झालं आपलं इक्वेशन फोर्थ. तर ज्यावेळेस आपण सबस्ट्रॅक्टिंग करणार त्यावेळेस सेकंड इक्वेशनचे जे साईन आहेत ते काय करणार, चेंज करणार. तर या ठिकाणी काय प्लसचं काय होणार मायनस, या ठिकाणी प्लसचं काय होणार मायनस, या ठिकाणी प्लसचं काय होणार मायनस. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी x कॉमन आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन अशा पद्धतीने होईल. बघा a1 b2 मायनस a2 b1, कॉमन मध्ये काय x, वरी सेम टर्म प्लस मध्ये, सेम टर्म मायनस मध्ये, म्हणून काय होईल कॅन्सल. आणि या ठिकाणी काय होईल c1 b2 मायनस c2 b1. या ठिकाणी ही टोटल टर्म, या ठिकाणी इकडं काय मल्टिप्लाय, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड, म्हणून इकडे काय राहिलं x इक्वल्स टू c1 b2 मायनस c2 b1 डिवायडेड बाय a1 b2 मायनस a2 b1. तर बघा आपण याला डिटर्मिनंटच्या भाषेत लिहू शकतो, मेथडमध्ये लिहू शकतो. कशा पद्धतीनं बघा इथं लिहिणार आपण c1 c2, इथं लिहिणार b1 b2 डिवायडेड बाय डिटर्मिनंट a1 a2 b1 b2. तर बघा याला जर सॉल्व केलं तर c1 b2 मायनस c2 b1, मायनस काय c2 b1 इकडं. त्याच्यानंतर a1 b2 मायनस b1 a2. त्याच्यानंतर सिमिलरली आपण कोणाची व्हॅल्यू काढू शकतो, वायची व्हॅल्यू काढू शकतो. कोणाची काढू शकतो, वायची. जर आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्सला काय करावं लागेल, इलिमिनेट करावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण इक्वेशन फर्स्टला कशानं मल्टिप्लाय करणार a2 न, आणि इक्वेशन सेकंडला कशानं मल्टिप्लाय करणार a1 न. तर बघा या ठिकाणी काय होईल, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाइड बाय a2. तर बघा काय मिळणार या ठिकाणी आपल्याला a1 a2x प्लस b1 a2y इक्वल्स टू c1 a2. हे काय झालं इक्वेशन आपलं फिफ्थ. इक्वेशन काय झालं फिफ्थ. सिमिलरली या ठिकाणी आपण इक्वेशन सेकंडला कशानं मल्टिप्लाय करणार a1 न, म्हणून इक्वेशन सेकंड मल्टिप्लाइड बाय a1. तर बघा काय मिळणार आपल्याला a1 a2 प्लस a1 b2 y इक्वल्स टू
C2A1 इक्वेशन काय झालं आपलं 6. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक्सचा जो कोइफिशियंट आहेत ते काय झालेले आहेत सेम झालेले आहेत आणि साइन पण काय येतं सेम. म्हणून या ठिकाणी आपण एक्सला इलिमिनेट करण्यासाठी काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 6 फ्रॉम कशामधून इक्वेशन 5 मधून आपण काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण A1A2x प्लस B1A2y इक्वल्स टू C1A2 हे झालं इक्वेशन 5. त्याच्यानंतर A1A2x प्लस A1B2y इक्वल्स टू C2A1 हे झालं आपलं इक्वेशन 6. त्याच्यानंतर काय करणार सबस्ट्रॅक्टिंग म्हणजे साइन चेंज मायनस 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 वरची टर्म प्लस आणि खालची टर्म मायनस काय होणार कॅन्सल. या ठिकाणी y कॉमन आहे तर सबस्ट्रॅक्शन कशा पद्धतीने होईल B1A2 मायनस A1B2 इंटू y इक्वल्स टू C1A2 मायनस C2A1. तर बघा ही टोटल टर्म इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड y इक्वल्स टू C1A2 मायनस C2A1 डिवाइडेड बाय B1A2 मायनस A1B2. तर बघा मी वरच्या ठिकाणी आणि खालच्या ठिकाणी दोन्हीमध्ये काय कॉमन काढणार मायनस कॉमन काढणार. तर बघा कशासाठी काढणार नेक्स्ट आपल्याला कळेलच. y इक्वल्स टू मायनसचं साईन जर कॉमन काढलं तर इथं काय होणार आपलं C2A1 त्याच्यानंतर मायनस C1A2 त्याच्यानंतर खालच्या ठिकाणी देखील आपण जर मायनसचं साईन कॉमन काढलं तर काय होणार मायनस काय होणार या ठिकाणी A1B2 मायनस B1A2 आणि दोन्ही ठिकाणी मायनसचे साईन काय होणार कॅन्सल. आता मला सांगा आपण याला डिटर्मिनंटच्या भाषेत अशा पद्धतीने लिहू शकतो. बघा या ठिकाणी काय होणार A1A2 C1C2 डिवाइडेड बाय A1A2 B1B2 डिटर्मिनंटमध्ये बघा A1 इंटू C2 मायनस C1 इंटू A2 डिवाइडेड बाय बघा A1 इंटू B2 मायनस B1 इंटू A2. तर बघा आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आपण x तर एक्सला आपण म्हणणार बघा आपल्याला दिलेलं आहे C1C2 B1B2 डिवाइडेड बाय A1A2 B1B2. तर या ठिकाणी आपण या डिटर्मिनंटला म्हणणार आपण dx आणि याला म्हणणार d. काय म्हणणार d. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू बघा डिटर्मिनंट A1A2 C1C2 डिवाइडेड बाय डिटर्मिनंट मध्ये A1A2 B1B2 आणि या व्हॅल्यूला आपण म्हणणार dy आणि या व्हॅल्यूला काय म्हणणार d. तर बघा d काय आपलं d आहे आपलं डिटर्मिनंट A1A2 B1B2. तर या डिटर्मिनंट मध्ये d मध्ये कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहेत. काय तर अब्सेंट आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण dx ची व्हॅल्यू काढणार कुणाची व्हॅल्यू काढणार dx ची तर इथं काय येणार C1C2 त्याच्यानंतर B1B2. तर बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला जो फर्स्ट कॉलम आहे इथं काय घेतले आपण कॉन्स्टंट टर्म काय घेतलेत कॉन्स्टंट टर्म फर्स्ट कॉलम मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये काय घेतलेत आपण कोइफिशियंट ऑफ y. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण dy काढणार त्यावेळेस फर्स्ट कॉलम मध्ये कोइफिशियंट ऑफ x घेणार आणि सेकंड ह्याच्यात काय घेणार कॉन्स्टंट टर्म सेकंड कॉलम मध्ये काय घेणार कॉन्स्टंट टर्म. तर या पद्धतीने आपण बघितलेला आहे आपला क्रॅमर्स रूल. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे आपली एक्सरसाइज 1.3.